हे असे डोळे कोणाचे आहे सांगतो तुम्हाला. व्हिडिओ पुरा पाहून आपल्याला फॉलो करून टाका. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार आणि परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही म्हणताना सकाळ सकाळी काय लिहून राहिलो सांगतो तुम्हाला. आणि तो निबंध लिहायचा विषय असा झाला की काल आपलं कॉलेजमध्ये निबंध मध्ये नाव दिलं होतं, कारण 3 तारखेला सावित्रीबाई फुले यांची जयंती होती म्हणून तो निबंध लिहून देणं होता. कधीच आपण निबंध लिहत नाही, आज लिहून देऊ निबंध. तेवढ्यात निबंध लिहता लिहता आई म्हणे कोणता दिवस उगवला. निबंध लिहता लिहता आई म्हणे की पहिले ब्रश करून घे, हे दूध गरम झालं. आई म्हणे आज पहिल्यांदा दिसला मला लिहताना. मी नाही म्हटलं मग किती अभ्यास करतो मी. मग दात घासून घेतले आणि मग जे दूध गरम करलं होतं आईने ते घेऊन घेतलं. दूध घेणं झालं, मग थोड्या वेळात आंघोळ करून घेतली. यार रेडी झालो. आंघोळ बी आज लवकर केली. म्हटलं चला आपण एक पिक्चर पाहून घेऊ तटलो. आणि ते मूवी पाहता पाहता कधी टाइम गेला काही समजलंच नाही. म्हटलं काय बी हो किती बी टाइम लागो कॉलेज जायला, पण मूवी खतम करूनच जाऊ. पिक्चर खतम करून निघलो कॉलेज जायसाठी. मग पोहोचलो आपल्या कॉलेजच्या बाहेर. मग निघलो निबंध द्यासाठी, कारण तो आपल्याला सबमिट करणं होता. निबंध वगैरे सबमिट केला. मग म्हणत सर कार्यक्रम आहे काही. सर म्हणत कार्यक्रम काही नाही आहे, पण आपल्याला रूम मध्ये बसणार फोटो काढायसाठी. आणि तो डोळ्याचा विषय असा झाला की आम्ही डेस्कवर बसलो, त्या डेस्कवर हे डोळे होते. म्हटलं बा कोणत्या सुंदरीचे डोळे आहे. फोटो काढायचा कार्यक्रम झाला. मग आलो चहा प्यायले. मोताळ्यात आलो आणि चहा प्यायला असं कधी होणार नाही. चहा पेन झाला. मग गेलो औषधी घ्यायला. औषध घेतली. मग निघलो घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू परत दुसऱ्या ब्लॉग मध्ये.